इराण युद्धाच्या भीतीमुळे आता महाराष्ट्रातील पेट्रोल पंपावर मोठी गर्दी दिसून येते। दरम्यान लोक पाण्याच्या बाटल्या आणि कॅन घेऊन जाताना दिसत आहेत। खरं तर महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये इराण आणि इस्रायल मधील युद्धाच्या भीतीमुळे आता लोकांच्या मनामध्ये मोठी भीतीची लाट निर्माण झाली आहे, ज्यामुळे पुणे, नाशिक, औरंगाबादसह इतर शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर लोकांची मोठी गर्दी दिसून येते। नागरिक आपापल्या वाहनांसाठी इंधन घेण्यासाठी जात असताना दिसत आहेत। पाण्याच्या बाटल्या आणि कॅन मधून पेट्रोल पंपाकडे जाताना ते दिसत आहेत। या पेट्रोल आणि डिझेलचा साठा साठवताना दिसत आहेत। दरम्यान सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये आता मोठी भीती निर्माण झाली आहे। इंधनाची टंचाई होऊ शकते किंवा त्याचे दर वाढू शकतात अशी अफवा पसरली होती, ज्यामुळे नागरिकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आणि त्यामुळेच हे नागरिक पेट्रोल पंपांवर गर्दी करतानाच पाहायला मिळत आहे। अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं दिसून येत आहे। दरम्यान काही ठिकाणी लहान मोठे वाद देखील होताना दिसत आहेत। पेट्रोलियम कंपन्यांनी स्पष्ट केलंय की देशामध्ये इंधनाचा कोणत्याही प्रकारे तुटवडा नाहीये आणि पेट्रोल किंवा डिझेल अशी पुरेशी उपलब्धता देखील आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांना बळी पडू नका आणि अशांतपणे गर्दी करू नये। अफवा ऐकून उगाचच गर्दी करू नका असं देखील सांगितलेलं आहे। दरम्यान इंधन घेण्यासाठी आता नियोजनबद्ध पद्धत वापरण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे। बाजारपेठ आणि जागतिक घटनांवर लक्ष ठेवलं जात आहे, ज्यामुळे महागाई आणि टंचाई संबंधी भीती देखील पसरवणं चुकीचं असल्याचं म्हटलं जात आहे। दरम्यान अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कोणत्याही प्रकारे अशी गर्दी करू नका असं आवाहन देखील आता करण्यात येत आहे।